हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही चुलीवरती स्वयंपाक बनवणार आहोत. तर चुलीवरची चिकन करी. मी तर खात नाही, पण मी बाकींच्यासाठी बनवत आहे. आणि आम्ही चुलीतला सेटअप हा टेरेसवरती केला आहे. इकडे आमच्या आजी चूल पेटवायचा प्रयत्न करत होत्या. आम्ही इकडे तोपर्यंत चिकन मॅरिनेट करायची तयारी करून घेतली. चिकन स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये हळदी आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलं. चिकन हे मी भैयांना धुवायला सांगितलं होतं आणि सर्व प्रोसेस भैयाकडनंच करून घेतली होती. थोड्या वेळानंतर मला असं वाटायला लागलं, चिकन मिक्स करण्याऐवजी भैया चिकनला मसलतात की काय असं वाटलं. आणि इकडे आमच्या आजीने चूल पेटवली होती. या आमची आजी आहेत, जे की इथे राहत नाहीत, ते गावी राहतात. फायनली आजीने आम्हाला चूल पेटवून दिली आणि मग चिकन चुलीवरचं बघून सर्वांनाच माझी हेल्प करायची होती. चुलीवर भांडं खराब होईल म्हणून मी पातेल्याला माती लावून घेतली. मी इकडे काम करत होते, तर या दोघां भावांची इकडे मस्ती सुरू होती. चला मग आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. पण चुलीवर चिकन बनवतेवेळेस खूप मस्त वाटत होतं, कारण सर्वजण एकत्र येऊन काहीतरी बनवतोय, मस्ती मजाक या गोष्टी करतेवेळी आपणाला लक्षातच येत नाही की आपण काम करतो, काहीतरी बनवतोय. कधीतरी काहीतरी चेंज म्हणून असं काहीतरी प्लॅन करायला हवंय. इथे पाहू शकता चंद्र किती छान दिसतोय आणि त्याच्या प्रकाशाखाली आम्ही आज जेवण बनवतोय. भैया बोलले की चिकन मॅरिनेट मी करतो. तर इथे चिकन मॅरिनेट करायची प्रोसेस सुरू झाली होती. तर सुरुवातीला त्यांनी तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये जिरे, त्यानंतर तेजपत्ता आणि विलायची, दालचिनी, थोडंसं ते कढल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. आजी आमच्याकडं बघत होत्या की तिघं मिळून काय काय करायला लागलेत. मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण त्यामुळे लसूण खाली चिटकणार नाही. आता आपण त्यामध्ये चिकन टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून आता आपण त्याला थोडा वेळ झाकून ठेवूया. मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवूयात. 10 मिनिटानंतर आम्ही त्याला उघडून पाहिलं की चिकन मॅरिनेट झालं आहे का, पण ते झालं नव्हतं. आमच्या घराच्या पाठीमागे इथे कोणीतरी बोर मारत होतं, त्याचा खूप आवाज येत होता. तर इथे आमचं चिकन मॅरिनेट झालं आहे. इथे हे दोघं चिकन मॅरिनेट झालेलं चेक करत होते. चेक करण्याच्या नावाखाली
यांना चिकन असंच खायला खूप आवडतं. त्यामुळं चेक करत करत त्यांनी 4-5 पीस तर असंच खाऊन टाकले होते. इकडे यांची आणखीन पण टेस्टिंग चालूच होती. ते बघा कसं दाखवतात. मी ते चिकन काढून घेतलं आम्ही. मग मी लागले भाजी बनवायला. इथे तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेजपत्ता आणि थोडीशी जिरे टाकून घेतलं, कारण ऑलरेडी मी जिरे त्यामध्ये मॅरिनेट करते वेळेस टाकले होते. आणि मी तेलातच मिरची, मीठ, मसाले सगळं अगोदरच टाकून घेते. हे लसूण अद्रक पेस्ट, ते व्यवस्थित कढल्यानंतर त्यामध्ये मी धनिया पावडर, काली मिर्च, हळदी, लाल मिरची, परत थोडीशी काळी मिरची टाकली, कारण आमच्या पप्पांना चटपटा खूप आवडतं. त्यांना खूप तिखट खायची सवय आहे. परत त्यांचा विचार करून मी आणखीन 2 चमचे मिरची एक्स्ट्रा टाकली. त्यानंतर ती मिरची कढल्यानंतर मी त्यामध्ये कांदा आणि टमाटरचा पेस्ट बनवली होती, जी की मी फ्राय करून बनवते. आता आपण यामध्ये गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपला मसाला फ्राय झाला होता. त्यामध्ये मी भाजलेलं खोबर आणि तीळ आणि डाळवा वाटून घेतला होता भाजून. ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी त्यामध्ये चिकन टाकलं. कलर किती छान दिसतोय भाजीचा, तुम्ही पाहू शकता. थोडीशी कोथिंबीर, ग्रेव्हीवाली चिकन आवडतो आमच्या पप्पांना, त्यामुळं मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं व त्यामध्ये प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याच्यावरती झाकून ठेवलं. इथे बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे चिकनला.